ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांच्या 50 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल, एकूण 264 अनधिकृत बांधकामांवर कारवाई. उच्च न्यायालयानं दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत तसंच दिवा आणि मुंब्रा येथील विशेष दक्षता पथकांच्या पाहणीत आढळलेल्या एकूण 264 अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं आत्तापर्यंत कारवाई केली आहे. त्यापैकी 198 बांधकामं पूर्णपणे निष्कासित करण्यात आली आहेत, तर 66 बांधकामांवरील अनधिकृत वाढीव बांधकाम हटवण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जून महिन्यापासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या कारवाईचा शनिवारी 27 सप्टेंबर रोजी आढावा घेतला. कोणतेही अनधिकृत बांधकाम सुरू राहू नये यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे, तसंच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक त्या प्रकरणात तातडीनं MRTP अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले आहेत. गुन्हे दाखल करताना प्रत्यक्ष पाहणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक माहिती नोंदवावी, असंही राव यांनी सांगितलं. ज्या अनधिकृत बांधकामांचे पाडकाम शिल्लक असेल त्याचे प्रवेशमार्ग पाडून पत्रे लावून बंद करावं, असंही त्यांनी सांगितलं. तसंच अनधिकृत बांधकामांमध्ये घरे घेऊ नयेत, असं आवाहन करणारे फलक मोक्याच्या जागी लावावेत. नागरिकांनीही घर खरेदी करताना बांधकाम अनधिकृत असल्याची खात्री महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून करून घ्यावी, असं आवाहन आयुक्त राव यांनी केले. अधिकृतपणे ज्या इमारतींचं बांधकाम सुरू आहे त्या सर्व ठिकाणी दर्शनी भागात QR कोड लावण्यात आले आहेत. ते QR कोड मोबाईलवर स्कॅन करून बांधकाम परवानगीची माहिती कोणालाही उपलब्ध होऊ शकते, असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं. महापालिका क्षेत्रात अनधिकृत चाळी, अनधिकृत बैठी बांधकामे, वाढीव शेड, वाढीव बांधकाम, प्लिंथचं बांधकाम, अनधिकृत टर्फ या प्रकारच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई यांचा दैनंदिन स्वरूपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी घेतला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट दिल्यानं जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले.
कालपासून झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यासह या जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा आढावा घेतला. यावेळी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्याचे तसंच मनुष्य आणि पशुहानी टाळण्यास सर्वोच्च प्राधान्यानं दक्ष राहण्याचे निर्देश दिले. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर, वसई, विरार या महानगरपालिकांच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची माहिती त्यांनी घेतली. यामध्ये सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असला तरी सरासरी 80 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानं सर्वांनी सांगितलं. ठाणे, पालघर, रायगड येथील नद्यांची पातळी वाढली असली तरी धोकादायक पातळीपेक्षा खाली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ज्या ठिकाणी पावसाचं पाणी घरात शिरून लोकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे अशा जागा आधीच हेरून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सारी सज्जता करावी. त्यासाठी पालिकांच्या शाळेतील वर्ग तसंच जेवण आणि पाण्याची सोय करावी. सर्वच आपत्कालीन यंत्रणांनी अलर्ट राहून आपले फोन 24 तास चालू ठेवावेत. कोणाचेही फोन आल्यास त्यांना उत्तर द्यावे. वीज महामंडळाबाबत फोन न घेण्याच्या तक्रारी येत असल्यानं त्यांनी या सूचनेचं पालन कटाक्षानं करावं असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ठाणे, भिवंडी, उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. रायगड भागातील पावसाचा अंदाज घेऊन कुठे दरड कोसळण्याची शक्यता वाटल्यास ती गावं तातडीने रिकामी करून लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावं. मुंबई आणि कोकणातील 4 जिल्ह्यांमध्ये सध्या परिस्थिती आटोक्यात असली तरी पावसाचा जोर वाढला किंवा कमी वेळेत पाऊस जास्त पडला तरी त्या महानगरपालिकांच्या हद्दीतील परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे असे निर्देशही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिले. क्रीडा एमसीएच्या आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रासरंग नवरात्र उत्सवाला 6व्या दिवशीही तरुणांची एकच गर्दी. ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग 2025 नवरात्र उत्सवाला शनिवारी 6व्या दिवशीही तरुणांची गर्दी उसळली होती. 22 सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात या उत्सवाला सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा एमसीएच्या ठाणे आणि धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं रेमंड मैदानावर 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळत आहे. नवरात्र उत्सवाच्या रासरंग या 10 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर, तालवादक मेहुल गंगर, गायक अंबर देसाई, कविताराम, तेजदान गडवी, शीतल बारोट यांची रंगतदार मैफल गरिबा रसिकांना उत्सवात अनुभवता येत आहे. तर हेमाली सेजपाल यांच्याकडून सूत्रसंचालन केलं जातंय. यंदा सुमारे 12,000हून अधिक गरबा प्रेमींकडून या महोत्सवाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवानं स्वतंत्र स्थान निर्माण केले. दर्जेदार संगीतकार, ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात सहभाग असतो. त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगचा समावेश झालाय. एमसीएच्या ठाणे क्रीडाईचे अध्यक्ष सचिन मिराणी, माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता तसंच माजी अध्यक्ष अजय अशर यांच्या आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अधिकाधिक रंगतदार होत आहे. काल या उत्सवाला भेट देण्यासाठी अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छा दिल्या. यावेळी नागरिक, गरबा रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सचिन मिराणी आणि जितेंद्र मेहता यांनी सर्वांचं स्वागत सत्कार करत आभार मानले. आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये भवानीच्या नावानं.
धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभीनाका येथील नवरात्र उत्सव सध्या त्याच जल्लोषात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू आहे. श्री जय अंबे मा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या वतीनं या उत्सवाचं योग्य नियोजन करण्यात येतं. नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या या मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्तगण दूरहून येत असतात. नुकताच स्वर्गीय आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावर सुरू केलेल्या नवरात्रोत्सवाला आमदार संजय केळकर यांनी सपत्नीक भेट दिली. आई जगदंबेचं दर्शन घेऊन त्यांनी देवीची आरती केली. ठाणेकरांना सुख समृद्धी लाभो, राज्यातील पूरग्रस्त शेतकरी राज्याला सुखाचे दिवस येवोत अशी प्रार्थना त्यांनी आई जगदंबेच्या चरणी केली. यावेळी शिवसेनेचे ठाणे शहर विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार यांनी केळकर दाम्पत्यांचा यथोचित सत्कार केला. पावसानं राज्यभर थैमान घातलं असताना जगाचा पोशिंदा संकटात सापडलाय. महाराष्ट्रावर आलेला आसमानी संकट दूर कर, शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ दे असे साकडे शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी ठाण्याच्या दुर्गेश्वरीकडे आज घातले. दरवर्षीप्रमाणे यंदाही टेंभीनाका येथे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाच्या पंचमीच्या दिवशी राजन विचारे सह कुटुंब दुर्गेश्वरी चरणी नतमस्तक झाले. तसंच गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभीनाका येथील नवरात्र उत्सवात शिवसेनेचे ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार यांनीही सहकुटुंब अंबे मातेचं मनोभावे अभिषेक पूजन करून महाआरती केली. यावेळी विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, भक्तगण, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.